नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. यशवंतराव वैद्य कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 25 वार्षिक निवडणुकीचं मतदान उद्या 21 जूनला होते. आपण पाहताय सुमारे 153 मतदान केंद्रावरती मतदानाचं साहित्य घेऊन जाण्यासाठी सध्या कर्मचारी आलेले आहेत. मी तुम्हाला दृश्य या परिसरात दाखवतो की कशा प्रकारे हे कर्मचारी आहेत. ते सांगली असेल, सातारा जिल्ह्यातील 130 गावामध्ये हे जे कर्मचारी आहेत ते मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. एकूणच 153 मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी यांचा समावेश होतोय. एकूणच सातारा जिल्ह्यात 89 गावे आहेत, तर सांगली जिल्ह्यामध्ये 64 गावाचा यामध्ये समावेश होतो. दोघांमध्ये सध्या लढती होते. जयवंतराव भोसले यांचं सहकार पॅनेल तर अविनाश मोहिते यांचं संस्थापक पॅनेल, या दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत होती आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या लढतीकडे राहिलेलं आहे, कारण हा जो कृष्णा कारखाना आहे तो महत्वपूर्ण कारखाना मानला जातो. आणखी पडद्यामध्ये त्या राजकीय खेळी झाले आहेत. मात्र सुज्ञ मतदार सभासद राजा आहे, त्यानं कोणाला स्वीकारलंय कोणाला नाकारलंय हे पाहण्यासाठी आपल्याला 23 जूनची वाट पाहावी लागणार आहे, कारण 23 जूनला निकाल आहे आणि 21 जूनला मतदार होत आहे. मतदार राजाने सत्तेच्या चाव्या कोणाला दिलेत आणि कोणाला घरचा रस्ता दाखवला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला 23 जूनची वाट पाहावी लागणार आहे. तोरता तरी आपण पाहताय की कर्मचाऱ्याची मोठी गर्दी जी आहे 153 मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी ती झालेली आपल्याला सध्या पाहायला मिळते. कराड येथे मतदान केंद्रावर जे साहित्य लागतं त्या साहित्याचं वाटप झालेलं आहे. प्रशासनाकडून अतिशय सुरेख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना जी गावं निवडणूक देण्यात आलेली आहे त्या गावामध्ये सध्या हे कर्मचारी जे आहेत ते मतदानाचं साहित्य घेऊन सध्या चाललेले आहेत. आपण दृश्य पाहताय, मतदान साहित्य वाटपचे दृश्य आहेत. 153 मतदान केंद्रावरती हे साहित्य वाटप करण्यात आलंय. यशवंतराव वैद्य कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचं मतदान उद्या 21 जूनला होत आहे. प्रशासन अलर्ट झालंय, सज्ज झालंय. दृश्य आपण पाहताय, या टेबलची दृश्य पाहताय आपण. कर्मचाऱ्यांना सध्या साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. एकंदरीत 23 जूनला निकाल लागेल आणि त्यानंतर आपण पाहताय 23 जूनला निकाल लागेल. सत्ता कोणाकडे राहणार आहे हे 23 जूनला स्पष्ट होणार आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.